नमस्कार मंडळी, आज आपण बारामती येथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलो आहे. चला तर जाऊया आपण कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. आता आपण बारामती कृषी प्रदर्शनामध्ये हायड्रोपोनिक शेती आपण पाहत आहे. हायड्रोपोनिक शेती म्हणजे मातीशिवाय पिकांची लागवड करण्याची आधुनिक पद्धत. या पद्धतीत झाडांच्या मुळांना पाणी व आवश्यक अन्नद्रव्ये थेट दिली जातात. नमस्कार, मी अवंतिका मोरे. मी ॲग्रोनिक्स कंपनीची प्रतिनिधी आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हायड्रोपोनिक्स म्हणजेच बिना मातीची शेती ही कशी केलेली आहे. या ठिकाणी ही व्हर्टिकल फार्मिंग केलेली आहे. कोकोपीटचा आणि वापर करून यामध्ये आपण स्ट्रॉबेरीज ग्रो केलेल्या आहेत. ह्या जॅपनीज स्ट्रॉबेरीज आहेत. आणि हे स्ट्रॉबेरी एका ह्याच्यावरती किती उंची ह्याच्या टॉवरवरती तर तुम्ही बघू शकता हे 6 लेयर्स आहे. एका ह्याच्यामध्ये पॉटमध्ये 4 प्लांट्स आहेत. म्हणजे टोटल हे 24 प्लांट्स आहेत. आणि एका पर प्लांट आपल्याला हे ते 500 ते 700 ग्राम आपल्याला उत्पादन निघतं. तुम्ही बघू शकता ह्या स्ट्रॉबेरीज ज्या आहेत ह्या बंचमध्ये येतात. इथे बंच आहेत स्ट्रॉबेरीजचे. हे आता हे मोठे होतील आणि मग ह्या स्ट्रॉबेरी जवळजवळ अशा एवढ्या मोठ्या मोठ्या होतात. आणि ह्याला किती दिवसाचा हा तयार आहे प्लांट हा पूर्ण? हे प्लांट जे आहे हे 6 महिन्याचं आहे. स्ट्रॉबेरीची क्रॉप सायकल जी आहे ती 6 महिन्याची असते. 3-4 महिन्यानंतर त्याचं फ्रुटिंग यायला सुरुवात होते आणि पूर्ण क्रॉप सायकल ही 6 महिन्याची असते. वर्षातून 2 सायकल आम्ही घेतो. कसे मटेरियल कुठलं आहे? हे फोम आहे. हां, फोम आहे. म्हणजे ते ह्या मिरच्याच आहेत ना आपल्या रेग्युलर? हो हो. ह्या कुठल्या प्रकारच्या मिरच्या आहेत? ही रावेत व्हरायटी आहे मिरचीची. ऑरेंज आणि रेड तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे जे सॉसेस असतात त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मिरच्या केल्या जातात, यूज केल्या जातात. ह्या मिरच्या स्पेशली चिली फ्लेक्स जे असतात त्याच्यासाठी यूज केल्या जातात. आणि ह्यालाही आपण ते मातीचा वापर नाही केलेला? नाही, हे जे आहे हे कोकोपीट आहे. सगळ्यांना माहिती आहे नारळाचं जे करवंट आहे त्याच्यापासून कोकोपीट बनतं. त्या कोकोपीटमध्ये ही शेती केली जाते. ह्याच्या थ्रू पाणी येतं. त्या पाण्यामध्ये आपण ह्या रोपाच्या वाढीसाठी जे आहे न्यूट्रियंट्स आहे ते आपण प्रोव्हाइड करतो. आणि हे ठिबकद्वारेच दिलं जातं? हो हो. आणि हे सगळी सिस्टम जी आहे ती ऑटोमेशनवर चालते. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून हे सगळं मॅनेज करू शकता. या फ्रेस्नो आणि ॲबिनारो व्हरायटीज आहेत. तुम्ही बघू शकता ऑरेंज कलरची आहे. ही मिरची सुरुवातीला हिरव्या रंगाची असते, नंतर तिचा कलर हा ऑरेंज होतो. ह्या सगळ्या आमच्याकडे पुढे रेड कलरची आहे, येल्लो कलरची आहे. ह्या सगळ्या मिरच्या सॉसेस आणि फूड इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिरची पावडर वगैरे अशा प्रकारच्या याच्यासाठी यूज केल्या जातात. मी तिखट म्हणून याचा वापर केला? हो, ह्या आपल्या नॉर्मल मिरचीपेक्षा खूप तिखट असतात. हे बघा, मोठी पण व्हरायटी छोटी पण आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो. हो, 2 प्रकारचे टोमॅटो आपण व्हरायटी लावलेल्या आहेत. ही आहे चेरी टोमॅटोची व्हरायटी आहे आणि ही आहे बीफ स्टिक व्हरायटी. हा एक टोमॅटो जवळजवळ 150 ते 180 ग्रामचा भरतो. याच्यासाठी विक्री आपली रेग्युलर बाजारातच करू शकतो ना याची? हो, जसं मी म्हटलं ह्या सगळे एक्झॉटिक क्रॉप्स असतात. तुम्ही बघू शकता हा किती मोठा टोमॅटो आहे. तुम्ही जर हा नॉर्मल मार्केटला विकायला गेला तर तुम्हाला तेवढा मार्केट मिळणार नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, ह्याचं मार्केटिंग कसं करायचं, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट ह्याचंसुद्धा तुम्हाला सगळी कन्सल्टन्सी देतो. आणि जर तुमचं असं असेल की हा माल आम्हाला डायरेक्ट विकायचा आहे बल्कमध्ये, तर आम्ही बायबॅकसुद्धा करतो. म्हणजे हा माल आम्ही परतसुद्धा घेतो शेतकऱ्यांकडून. हे सेमच आहे. हे किती दिवसात जायचं? 3-4 महिने. हे 4 महिने लागतात? हो, हे खूप वरती जातं. ही जी सिस्टम आहे ही कम्प्लिटली वॉटर बेस्ड सिस्टम आहे. याला डच बकेट म्हटलं जातं. हे फूड ग्रेड प्लास्टिक आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्ही म्हणाल यात काय टाकलंय, तर हे जे आहे हे लेका नावाचं मटेरियल असतं. त्याचे बॉल्स आहेत. ते आपण टाकतो फक्त रूटच्या सपोर्टसाठी. माती नसल्यामुळे रूटला सपोर्टसाठी काहीतरी पाहिजे. कारण हे आपलं झाड जर एवढं मोठं होतं आहे, आपलं हे रोप एवढं मोठं जातं आहे, तर त्याला सपोर्टला काहीतरी पाहिजे म्हणून ते लेकाचे मटेरियल टाकलेलं असतं. आणि
हायड्रोपोनिक्समध्ये तुम्ही जवळजवळ 100 ते 150 वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन घेऊ शकता पिकांचं. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळभाज्या, फुलं, फळं यांचं उत्पादन घेऊ शकता. इथे आम्ही टोमॅटो, स्ट्रॉबेरी, चिलीज आणि त्यासोबतच कलर कॅप्सिकम घेतले आहेत. तुम्ही बघू शकता ही येलो कलरची कलर कॅप्सिकम आहे, इकडे रेड कलरची आहे. कलर कॅप्सिकमला हा मार्केट सगळ्यात जास्त असतो. ही हायड्रोपोनिक्सची शेती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मी ॲग्रॉनिक्स कंपनीतर्फे आले आहे. खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. याच्यासाठी लागणारा पूर्ण सेटअप, ॲग्रोनॉमिक कन्सल्टन्सी, टेक्निकल सपोर्ट, त्याच्यानंतर न्यूट्रियंट्स, सीड्स, ऑटोमायझेशन हे सगळं आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. किती प्लांटचा सर्वसाधारण खर्च का ते पुढे सांगणार? मी तुम्हाला सांगते याचं कसं. भारतामध्ये प्रामुख्याने शहरीकरण, पाण्याची कमतरता आणि सेंद्रिय अन्नाची मागणी वाढल्यामुळे हायड्रोपोनिक शेतीला उज्ज्वल भविष्य आहे.